ओके. नमस्कार. सन्माननीय पत्रकार बंधू, आज आपल्याशी बोलण्याचा विषय असा होता. 2-3 दिवसापूर्वी चाकण ग्रँड हॉटेलमध्ये जे काही वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकाला भेटले आणि त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात आणि मीडियात देखील आपल्या यूट्यूब चॅनलला देखील काही न्यूज आलेल्या आहेत, स्टोरी आलेल्या आहेत. तर ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडावी हा आजचा विषय आहे. खरं तर त्या ठिकाणी काही पत्रकार परिषद नव्हती, अधिकृत काही बैठक नव्हती. माझ्याही कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते येतात, मीही काही राजकीय कार्यकर्त्यांच्या कार्यालयात जात असतो. तसंच आमचे शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे जिल्हाप्रमुख माजी सभापती भगवान शेठ पोखरकर आणि आमची चर्चा झाली होती की आपण जरा एकमेकांना भेटूया. आणि त्या अनुषंगानं मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांचा वाढदिवस आदल्या दिवशी झाला आणि आम्ही त्याचा सत्कार करू शकलो नव्हतो. आणि त्यांचे आमचे वैचारिक संबंध चांगले आहेत, कारण ते पर्यटनावर काम करतात. आणि म्हणून मग मी ते येणार असल्यामुळं बुके आणि शाल घेऊन गेलो होतो. समीर भाऊंचा सत्कार केला आणि बाकीचेही अन्य पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आलेले होते. भगवान शेठ पोखरकरांचा आणि किंवा त्या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार तयारी करतात अक्षय जाधव तेही होते. ते विचारत होते की तुमच्यापैकी कोण अपक्ष राहणार आहे का. तर त्यांना मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी काही अपक्ष उमेदवार राहणार नाही, किंवा मी यावेळी महायुती असल्यामुळं आणि स्टँडिंग आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्यामुळं मी काही त्याच्यामध्ये फार इच्छुक नाही किंवा वेगळी काही भूमिका घेण्याची नाही. या व्यतिरिक्त माझी कुठलीही कॉमेंट्स त्याच्यामध्ये नव्हती. एक विषय फक्त मी त्यांना PMRDचा चर्चेमध्ये आला, कारण अशी मोकळी चर्चा चालली होती जेवण करतानाच. असं काही बैठकीचं स्वरूप किंवा काही मतं मांडायचं असं काही नव्हतं. तर मग ते PMRDच्या बद्दल एक मुद्दा पुढे आल्यावर मी त्याच्याबद्दल PMRD कसं ग्रामपंचायतीचा 25% स्टॅम्प ड्युटीचा टॅक्स घेते याच्याबद्दल बोललो. आणि मग बाकी काही लोकांची एकमेकांची बोलणं झालं, जागा कोणाकडे जाईल काय राहील अशी मोघम झालेली चर्चा होती. असं काही ठरवून तिथं झालेलं नव्हतं किंवा कुठल्या एका दिशेनं जाणारी ती बैठक नव्हती. आणि ती लवकरच संपली आणि काही लोक खूप उशीर आले, म्हणजे ते बैठकीत नव्हते पण ते जेवायला आले आणि जेवण केले आणि ज्याच्या त्याच्या कामाला गेले. आता विषय असा आहे की राज्यामध्ये सध्या बघितलं तर एका बाजूला महाविकास आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला महायुती आहे. तर आम्ही महायुतीमधले घटक पक्ष आहोत. भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथभाईंची शिवसेना असेल आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अन्य काही पक्ष आहेत. तर त्यामुळं महाविकास आघाडीची जागा कुणाकडे जावी, त्यांचा उमेदवार कोण असावा कोण नसावा याच्याबद्दल आम्हाला बोलण्याचा अधिकार पण नाही आणि आमचा काही संबंध नाही. काही लोकांनी त्या अँगलने चर्चा सुरू केल्या की मग अमुक उमेदवाराला पाठिंबा आहे, अमुक उमेदवाराला विरोध आहे. आमचा महाविकास आघाडीतल्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, कोणालाही विरोध नाही. आम्ही त्यांच्या कोणत्या नेत्यांना भेटलो नाही किंवा त्यांच्या इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली नाही. आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. पण व्यक्तिगत संबंध आपले सगळ्यांचे चांगले असले पाहिजेत. त्यामुळं अन्य पक्षाचा जरी नेता असेल, त्याचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देणं. एवढं आमदार दिलीप मोहिते पाटलांचा वाढदिवस झाला तर त्याही वाढदिवसाला मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांनी मला फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांशी संबंध चांगले राहावेत एवढाच माझा प्रयत्न असतो. त्यामुळं महाविकास आघाडीची जागा कोणाला जावी, ती शरद पवार गटासाहेबांना जावी का उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जावी, याच्याबद्दल आमचा काही रोल नाही, आमचा काही संबंध नाही, आमचा तो अधिकार पण नाही. आता महायुतीमध्ये त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला विचारलं की ही जागा आपल्याला भारतीय जनता पक्षाला मिळेल का. पण आमची स्ट्रॅटेजी अशी आहे की जिथं स्टँडिंग आमदार ज्या पक्षाचा आहे त्याला ती जागा जाईल. इथं स्टँडिंग आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत, त्यामुळे साहजिक ही जागा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार आहे. आणि त्यामुळं तिथं काही विरोध करणं किंवा काय करणं हा काही याच्यामध्ये माझा स्वतःचा काही रोल नाही. आता त्याच्यावरून जे प्रश्नचिन्ह तयार झालेत ते लोकांना स्पष्टीकरण असलं पाहिजे. पब्लिकमध्ये ज्या काही गोष्टी चर्चेला येतात त्याच्याबद्दल आपण वेळेस बोललं पाहिजे, म्हणून आपल्याशी मी हा संवाद साधतो आहे. त्यामुळे माझी भूमिका अतिशय क्लिअर आहे. मी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे. माझ्याकडे 5 विधानसभा आहे, खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ आणि शिरूर. या 5ही विधानसभेत मला जावं लागतं. काल मावळच्या दौऱ्यावर होतो, आज जुन्नरच्या दौऱ्यावर होतो. त्यामुळं मला थोडा बोलायला स्पष्टीकरण द्यायला हा उशीर झाला. त्यामुळे व्यक्तिशः माझे हे विधानसभेतले इच्छुक उमेदवार कोणाशी वैमनस्य नाही, कोणाशी वाद नाही किंवा मी कोणाच्या फेवरमध्ये काम करत नाही. जो पक्ष आदेश देईल किंवा उद्या जे काही महायुतीमधले उमेदवार डिक्लेअर होतील त्याच्यानंतर आमची भूमिका आम्ही ठरवू. त्या लोकांना चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये यासाठी काय अशी चर्चा झाली होती का? नाही, आता एखाद्या व्यक्तीने काही कॉमेंट्स केला असेल तर ते असं सार्वत्रिक चर्चा झाली नाही. पण काही लोकांनी काही कॉमेंट्स केले असतील की बाबा नाही असं असतं पाहिजे, म्हणजे ते असे मोघम चर्चा करत होते, असं काही ठरवून चर्चा नव्हती. त्यामुळं बातम्यांमधून कसं समोर आलं हा मीडियामध्ये ते आलेलं आहे. आता प्रत्येकाची मत व्यक्त करायची. आता कोण म्हणणं अपक्ष उमेदवार द्वारा चालेल, कोण म्हणे नाही हे चालणार नाही, कोण ते चालणार, असं कॉमेंट्स प्रत्येक जण करत असतो. मी अधिकृत त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. परंतु साहजिक जनतेची अपेक्षा असते की बाबा
आपला आमदार सक्षम असावा, काम करणारा असावा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असावा, तालुक्याचं वातावरण चांगलं राहावं ही जनमानसाची अपेक्षा असते. आणि मग ती बऱ्याच वेळा तुम्ही लेखणीमधून लिहिता, आम्ही देखील पोस्ट करताना फेसबुकद्वारे किंवा याच्यावरती व्यक्त करत असतो की चांगली लिडरशिप ही तालुक्याला हवी आहे. कोणाला तरी तिकीटमध्ये अशी शक्यता निर्माण झाल्यावरती ही बैठक झाली असं जरा नाही, असं काही नाही. आता माझ्या माहितीनुसार मी तर त्यांच्या प्रक्रियेत नाही, पण जे ऐकतोय पेपरला किंवा चर्चेत ऐकतोय तर अजून बऱ्याच ठिकाणच्या जागाच कोणाला फायनल नाही आहेत. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी जागा निश्चित होतील त्याच्यानंतर उमेदवारीचा प्रश्न पुढे येतो. त्यामुळे व्यक्तिगत कोणाला उमेदवारी मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, मला वाटतं हे त्यांच्या पक्षातले प्रश्न आहे. मला त्याच्याबद्दल फार सांगता नाही येणार. पण आमच्याकडे देखील ज्या जागांचे उमेदवार आज एक यादी जाहीर झाली आहे, पण जिथे यादी जाहीर झाली नाही, जसं आता आमच्याकडं आशाताई बुचके आग्रही आहेत ती जागा मला मिळावी किंवा उमेदवारी मिळावी, मी त्या मेळाव्याला गेलो होतो, तर शेवटपर्यंत आमचा प्रयत्न राहणार आहे की ती जागा आम्हाला मिळावी. त्यामुळे त्यांचे लोक प्रयत्न करत असतील, त्याच्याशी माझे काही संबंध नाही. समजा पक्षाला नाही ऐकलं, जागा नाही मिळाली तर तुमच्याकडनं बंडखोरीची काही शक्यता खेळतात? नाही, आमच्याकडं मी व्यक्तिशः किंवा आमचे राम गावडे आहेत ते आम्ही दोघेही इच्छुक होतो. परंतु आम्ही बंडखोरी अपक्ष राहणं हे काही करणार नाही. तर महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये यावं यासाठी आम्ही महायुतीचं धर्म निभावू. परंतु त्याच्यामध्ये हे महायुतीचं काम करत असताना जसं शिवाजीराव आढळराव पाटलांचं देखील आम्ही काम लोकसभेला केलं आणि जेवढे पक्ष सहभागी होते त्यातले काही कार्यकर्ते नाराज होते, त्यांची नाराजी काढावी लागली. तसं विधानसभेला पण आहे, आम्हाला महायुतीचा धर्म निभवायचा आहे. परंतु आमचे काही लोकप्रतिनिधी आहेत, जसे आळंदीचे नगराध्यक्ष आहेत, राजगुरुनगरचे आहेत, आमचे जिल्हा दूध संघाचे संचालक शेखर शेटे आहेत. तर याही लोकांच्या काही कुरबुरी आहेत, काही तक्रारी आहेत, त्यांचे काही विषय आहेत. तर शेवटी मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे ते मला सगळं सांगतात. तर त्यामुळे मला त्यांच्या विषयाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाबरोबर किंवा आमच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाबरोबर करावं लागेल, चर्चा करावी लागेल की यांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत. ज्यावेळी आम्ही एखाद्या व्यक्तीचं काम करू किंवा पक्षाला पाठिंबा देऊ त्यावेळी आमचे काही प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी आम्ही जरूर त्याच्यामध्ये मिटिंग करू, महायुतीच्या समन्वय समिती ते मांडू, तरच कार्यकर्त्यांच्या मनातलं निघून जाईल, तर कार्यकर्ते मोकळेपणानं काम करता येईल. नुसतंच आपण म्हणलो काम करा आणि त्यांच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर रिझल्ट निवडणुकीत मिळत नाही. आणि म्हणून मोकळेपणानं जर कार्यकर्त्यांना काम करायचं असेल महायुतीतल्या तर त्यांच्या मनातल्या काही शंका काढाव्या लागतील, त्यांच्यावर बसावं लागेल. त्यांचं काही पुढं चूक भूल देणे घेणे पूर्वीचे काही वाद असतील कामातले ते त्या ठिकाणी काढावे लागतील. आणि तो प्रयत्न आम्हाला नक्की करावा लागणार आहे. तो प्रयत्न न करता नुसतं आम्ही काम करू बघू म्हटलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट मिळणं अवघड आहे. वादाचा मुद्दा परवाची तुमची ग्रँड हॉटेलची चाकणची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये बहुतांश महाविकास आघाडीचे इच्छुक किंवा त्यांचे कार्यकर्ते होते, जिल्ह्याचे काही, तालुक्याचे काही असे कार्यकर्ते होते. त्या मीटिंगची लिडरशिप तुमच्याकडून झाली असं चर्चा आहे? नाही, अजिबात नाही. आणि एक मिनिट, तुम्ही महाविकास आघाडीबरोबर मीटिंग घेताय, दुसऱ्या बाजूला दिलीप मोहिते हे तुमचे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांचा तालुक्याचा दुसऱ्यांदा दौरा सुरू झाला आहे, त्यांच्या कार्यक्रमात तुम्ही मात्र कुठं दिसले नाही. बरोबर, तुमचा प्रश्न बरोबर आहे. एक तर पहिला विषय क्लिअर करतो की चाकणला झालेली हॉटेलची बैठक अजिबातच नव्हती. जसं आम्ही एखाद्या कार्यक्रमावर किंवा सगळे पुढारी चहा प्यायला कुठेतरी एकत्र बसतो तशा प्रकारे हे सगळे एकमेकाला भेटले. त्याच्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष होते, शिवसेनेचे होते, भाजपचे होते, राष्ट्रवादीचे अनेक नेते होते, सगळ्या पक्षाचे लोक होते. आणि त्याच्यामध्ये असं मिटिंग ठरून काय झालं नाही. आणि साहजिकपणे जर एकत्र लोक बसले आणि आपल्याला बोलवलं तर मी ते टाळत नाही कोणाला, आपण जाऊन त्यांच्याशी सहभागी होतो. परंतु त्याच्यामध्ये कुठलीही वादग्रस्त चर्चा नाही किंवा आमदार दिलीप मोहिते पाटलांना विरोध करायचा असं कुठलीही चर्चा नाही, किंबहुना त्या चर्चेत मी अजिबात नाही. आणि आमदारांच्या दौऱ्यात नाही याचं कारण असं आहे की ते अजून उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही आहे. ते त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी घेऊन भुईभूषण करतायत किंवा त्यांचा गावभेट दौरा चालू आहे. ज्यावेळेला अधिकृत त्यांची उमेदवारी होईल त्यावेळी महायुतीची समन्वय समिती होईल आणि त्याच्यानंतर मग प्रचाराचा भाग आहे. त्यामुळे आता त्यांचे कार्यक्रम ते स्वतंत्र करतात, आमचे कार्यक्रम आम्ही स्वतंत्र करतो. शिंदे गट जो आमचा आहे त्यांचे कार्यक्रम स्वतंत्र चाललेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे की आम्ही त्यांच्या दौऱ्यामध्ये नाही. पण त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेला उमेदवारी क्लिअर होईल त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र तुम्हाला दिसू. पण आज काही एकत्र करण्याचं कारण नाही, कारण आम्हालाही उद्या वेगळ्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगर परिषद आहे. आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आहे, आम्हाला आमच्या पक्षाची ताकद वाढवायची आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे साहजिक तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आता काम करतायत. पण निवडणुकीला जसं आढळराव पाटलांच्या तुम्ही पाहिलं असेल की आम्ही झोकून देऊन काम केलं. सगळ्या नेत्यांच्या जरी आमची यापूर्वी संघर्ष आला असं तरी मांडून काम केलं. त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही आमची महायुतीची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू. तुमचे मैत्रीपूर्ण संबंध इतर वेळी ठीक आहे, पण निवडणूक काळामध्ये ते मैत्रीपूर्ण संबंध समोर आले की त्याच्यावर संभ्रम निर्माण होतो. नाही, अजून माझ्या कालच्या मीटिंग नंतर काँग्रेसची एक पत्रकार परिषद झाली. काँग्रेसने देखील आम्ही असं जर असेल
भाजपच्या जिल्हाध्यक्षाबरोबर जर महाविकास आघाडी मिटिंग घेत असेल तर त्याला आमचा विरोध आहे, आमचा निषेध आहे, आम्ही सुद्धा उमेदवार देणार अशी परिस्थिती निर्माण झाली. नाही, त्यांची प्रतिक्रिया येणं साहजिक आहे, परंतु जर तुम्ही एकत्र येऊन अधिकृत बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली, काही प्रेस नोट केली, जाहीर तुम्ही भाषण केलं तर ठीक आहे. जर राजकीय पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकमेकाला भेटू शकत नसतील किंवा एकमेकाशी बोलू शकत नसतील तर मग राजकारणामध्ये स्नेहाचं वातावरण राहू शकत नाही. अनेक वेळेला कार्यकर्ते एकत्र भेटतात. मध्यंतरी एका हॉटेलला अनेक सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते भेटले होते, त्याचे पण व्हिडिओ आले. तर कार्यकर्ते एकमेकाला भेटत राहतात आणि अजून युती आघाडीचे उमेदवार फायनल नाही, जागा वाटप फायनल नाहीये, अजून निवडणुकीच्या दृष्टीने सुरुवात झालेली नाही. ज्या वेळेला उमेदवार डिक्लेअर होतील आणि फॉर्म भरले जातील त्याच्यानंतर मात्र ही सगळी आचारसंहिता पाळावी लागेल आणि ती पाळूनच सगळेजण काम करतील. जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाची एकनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे, त्यामुळे एकमेकांमध्ये हस्तक्षेप करणं किंवा एकत्र बसणं हे कधीही निवडणुकीत होणार नाही. पण मला वाटतं निवडणुकीच्या नंतर किंवा निवडणुकीच्या अगोदर आपले संबंध सगळ्यांशी चांगले असले पाहिजेत आणि तो प्रयत्न गेले अनेक वर्ष मी पाहिला असेल तर माझे संबंध सगळ्यांशी चांगले राहिले आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार डिक्लेअर होण्या अगोदर बंडखोरीची चिन्ह तयार होत आहेत, त्याची काही तुमच्याकडून किंवा तुमच्या नाही, आमचं भाजपकडनं तर काही नाहीये. आम्ही कोणाला अपक्ष स्पॉन्सरही करत नाही किंवा आम्ही तयारी करत नाही. पण काही लोकांनी आता आपल्या तालुक्यात डझनभर उमेदवार इच्छुक आहेत, त्यांचा प्रचार चालू आहे, त्यांनी यंत्रणा लावलेली. आता त्याच्यातले कोण अपक्ष राहतील काय होईल सांगता येत नाही. पण चर्चा आम्ही ऐकतोय की काही लोक अपक्ष राहणार आहेत, तयारी करणार, तो त्याचा अधिकार आहे. आता शेवटी मी तर 25 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहे, त्यामुळे आम्ही आमच्या तत्वाशी एकनिष्ठ राहू. आता अनेक लोक नवीन सार्वजनिक जीवनामध्ये आलेले आहेत, अचानक आलेले आहेत, त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. तर त्यांच्या भूमिकेला आम्ही मुरड घालू शकत नाही किंवा आम्ही त्यांना कंट्रोल करू शकत नाही. भारतीय जनता पक्षाचं कुणी असेल तर आम्ही त्याला विनंती करू, त्याला थांबवू, त्याला सांगू महायुतीवर काम करावं लागेल. पण आता अन्य पक्षाचं कुणी केलं तर काय ती आमची जबाबदारी नाहीये किंवा आम्ही त्यांना स्पॉन्सर करत नाहीये. त्याच्यामुळे हा ज्याच्या त्याच्या पक्षाने ज्यांना त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करावा.